विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा परत असेच प्रश्न आपण घेणार आहोत, की जिथं टॉपर सुद्धा चुकतात. मी तुम्हाला सांगतो, मी एक चॅनल आहे, नाव मला आठवत नाही. पण सीयूईपीतल्या 2 मुलांचा इंटरव्ह्यू रिसेंटली त्या चॅनलवर मी बघितला होता बरं का. त्यातल्या एका मुलाचं म्हणणं होतं, बघा टॉपर आहे तो, सीएस त्या ब्रांचमधला स्टुडंट आहे, सीयूईपी कॉलेज. ऑब्व्हियसली 99 प्लस पर्सेंटाइल असणार आहे. मग त्या मुलाचं म्हणणं होतं, की फिजिकल केमिस्ट्री काही प्रॉब्लेम नाही. न्यूमेरिकल वगैरे सॉल्व्ह होतायत. ऑर्गॅनिक पण ठीक-ठाक आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिस करून झालं. पण ते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल किंवा असे काही पॉइंट्स असतील, जिथे पाठ करावं लागतंय, पाठ करावं लागतंय, तिथं मार्क जातायत. तर मी तुम्हाला सांगतो, मग असे किती प्रश्न आहेत, जवळ-जवळ 20 पेक्षा जास्त प्रश्न सीईटीला येतायत, की जे अतिशय सोपे आहेत. की एका सेकंदात त्याचं उत्तर मिळेल. एका सेकंदात उत्तर मिळेल. एका सेकंदात. पण होत नाहीये. मग अशी सीरीज, असे जे काही असतील पॉइंट्स ते मी या सीरीजमध्ये कव्हर करतोय. मग तुम्हाला सांगतो कितवा व्हिडिओ आहे हा? 3रा व्हिडिओ आहे. वायवा 3 म्हणूया आपण. मग पहिले 2 नसतील तर बघा, शोधा, ते कंप्लीट करा. जवळ-जवळ असे जवळ-जवळ 30-40 व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. हां, सगळं काही सोपं नाहीये. पण 30-40 पॉइंट तुमचे कव्हर केले, की एवढे मार्क होणार. फॉर एक्झाम्पल पहिला पॉइंट बघा आजचा. आयोनिक क्रिस्टलचे एक्झाम्पल्स दिलेत. ओके. तुम्हाला लहानपणापासून झालंय हे एक्झाम्पल. तुम्हाला माहित आहे सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे Na+ आयन असतात. क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे Cl-. म्हणजे हे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कॅटायन, एनायन त्याच्यात प्रेझेंट असतात. मग याच्यामध्ये तो बॉन्ड तयार होतोय. बरोबर आहे. मग इथं लक्षात घ्या, की आयोनिक बॉन्ड तयार होतोय आणि हे आयोनिक क्रिस्टल्स आहेत. मग तुम्हाला सांगू का हा प्रश्न सीईटीत विचारलाय. हा ऑप्शन करेक्ट आहे बरं का. की व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ आयोनिक क्रिस्टल? मग कॅल्शियम फ्लोराईड हे आयोनिक क्रिस्टल आहे. सोडियम क्लोराईड, कॅल्शियम फ्लोराईड म्हणजे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आयन आहेत ते सगळे आयोनिक क्रिस्टल. पण तुम्हाला मी गंमत सांगतोय. हे आपल्या पुस्तकातलं एक्झाम्पल आहे. ॲज इट इज विचारलंय. मग टेक्स्टबुकच्या बाहेरचे पण काही येणार नाही. त्यामुळे हे जे 20 प्रश्न आहेत ते मी आत्ता सांगतो टेक्स्टबुक मधले ॲज इट इज असणार आहे आणि मी तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला करायचे आहेत. ओके आणि नोट्स बनवायचे आहेत. मग आयोनिक क्रिस्टल म्हणजे तुमच्या लक्षात आलं. आता दुसऱ्यांदा घेतोय मी कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स. डायमंड आहे का शोधा याच्यात. आहे. म्हणजे हा हार्डेस्ट सबस्टन्स आहे. मी डोक्यातच ठेवलंय. कोव्हॅलंट आणि डायमंड मी लक्षात ठेवलंय. त्याच्यापुढे सिलिका, SiO2 सिलिका किंवा तुम्ही क्वार्ट्ज म्हणा. त्याच्या पण पुढे टाइप असणार आहे. त्यानंतर बोरॉन नायट्राइड, कार्बोरॅन्डम हे जे आहेत हे सगळे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, की ते एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. ओके. कोव्हॅलंट म्हटलं काय रे? डायमंड, सिलिका आणि बोरॉन, नायट्राइड आणि कार्बोरॅन्डम. ओके. लिहून घ्यायचे ते पॉइंट सगळे तुम्हाला. हे पॉइंट सगळे लिहून घ्यायचे आहेत. पहिला कुठलं? आयोनिक त्याचे एक्झाम्पल नोट डाउन करून ठेवा. त्याच्यानंतर कोव्हॅलंट त्याचे एक्झाम्पल नोट डाउन ठेवा. त्याच्यानंतर मॉलिक्युलर क्रिस्टल्स तुम्ही बघताय का रे बाळांनो? सॉलिड स्टेट हा टॉपिक आहे आणि हे सगळे गॅस आहेत बघा. क्लोरीन, मिथेन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन तो सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये कन्व्हर्ट करता येतो आणि ते सगळे मॉलिक्युलर क्रिस्टल जरी असले, तरी या प्रत्येकामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिफरंट असू शकतो. ते वीक डायपोल इंटरॅक्शन असू शकतं. ते H2O आणि SO2 HCl म्हणजे ह्याच्यामध्ये वीक डायपोल. व्हेरी वीक डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस या दोघांमध्ये आहेत CH4 आणि ओके, CH4 आणि H2 मध्ये. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आईसमध्ये वॉटर, अमोनिया, HF आणि सो फोर्थ. म्हणजे अजून एक्झाम्पल आहेत. पुस्तकात मात्र एवढेच दिलेत. म्हणजे वेगळे-वेगळे फोर्सेस आहेत मॉलिक्युलर क्रिस्टल्समध्ये. मोस्टली ते गॅसियस आहेत. ठीक आहे. पण यात H2O पण आहेच की इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. स्क्रीनशॉट वाटल्यास काढा. ओके. काय-काय झालं आपलं आयोनिक, कोव्हॅलंट, मॉलिक्युलर. बघा बघू परत. आयोनिक, कोव्हॅलंट. कोव्हॅलंट म्हटलं कोण? डायमंड, सिलिका, बोरॉन नायट्राइड, कार्बोरॅन्डम. ओके. त्याच्यानंतर मॉलिक्युलर मधले गॅसेस आहेत. H2 मध्ये कोण आहे? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. व्हेरी वीक फोर्सेस कशामध्ये आहेत? मिथेन आणि हायड्रोजन मध्ये आणि डायपोल हे HCl, H2 आणि SO2. अरे SO2 मध्ये हे पण आहे आणि हे पण आहे. बरं का लक्षात घ्या. मेटॅलिक क्रिस्टलचा काही प्रॉब्लेम नाही. जेवढे मेटल असतील त्यात मेटॅलिक क्रिस्टल म्हणजे सोडियम सुद्धा मेटल आहे. पोटॅशियम, कॅल्शियम, लिथियम, आयर्न, गोल्ड, सिल्वर, कोबाल्ट एक्सेट्रा. मेटल म्हणलं की मेटॅलिक क्रिस्टल. किती इम्पोर्टंट क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड आहे. पण महत्वाचं काय? आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड प्रॉपर्टीज दिलेत. तुम्हाला डिस्टिंग्विश प्रश्न येऊ शकतो. डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. त्यातलं जे क्रिस्टलाइन आहे ना, त्यात मी इथं काय शब्द आहे बघा, अनिसोट्रॉपिक
आणि अमॉर्फस मध्ये आयसोट्रॉपिक. तसं एक डायग्राम मी तुम्हाला घ्यायला पाहिजे होती, पण सांगतो लक्षात घ्या. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये परफेक्ट अरेंजमेंट असते. तुम्ही कुठल्याही डायरेक्शनमध्ये जावा, काही ठराविक प्रॉपर्टी चेंज होत नाहीत. कारण अरेंजमेंटच परफेक्ट असते ना. पण अमॉर्फसमध्ये तसं नाहीये. मॉलिक्यूल कुठे रँडमली अरेंज्ड असतात ना, त्यामुळे कुठल्याही डायरेक्शनमध्ये जर गेला, तर काही सर्टन प्रॉपर्टीज या चेंज होऊ शकतात. तुमचा फोकस पाहिजे याच्यावर. अमॉर्फसचे एक्झाम्पल बघा कितीतरी वेळा प्रश्न परीक्षेत सीईटीत आलेला आहे. ग्लास, प्लास्टिक, रबर, टार. बरं सर 2025 ला नाही आलं असलं काही. 2024 ला पण नाही आलं. सांगतो. ऑनलाईन एक्झामची गंमत काय असते बघा, तुम्ही ऑब्झर्व्ह करा. फर्स्ट डे फर्स्ट शिफ्टला जसे प्रश्न असतात, अगदी लास्ट डे लास्ट शिफ्टपर्यंत तसेच प्रश्न असतात. आता आपलं वेक्टर लाईव्ह सुरू आहे. ओके. आता मी ऑब्झर्व्ह केलं, की 2025 ला ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए बार प्लस बी बार प्लस सी बार ब्रॅकेट स्क्वेअर चे जवळ-जवळ 6-7 प्रॉब्लेम रिपीट झालेत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये. ओके. म्हणजे तुमच्या डोक्यात आलं का? एकदा आला की तो येतोयच. म्हणजे जर तुम्हाला सीईटीचे फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट, सेकंड डे फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्ट तर 2 जरी इनिशियलचे पेपर तुम्हाला जर मिळाले, एनालिसिस असतं YouTubeवर मिळालं, तर ते जर तुम्ही रिवाईज केलं तर होऊ शकतं की नाही? होऊ शकतं की नाही? असा विचार सुद्धा मनात आणू नका लक्षात घ्या. का सांगतो? अभ्यास परफेक्ट करायचा आहे. अभ्यास वरचेवर करून जाऊन सीईटीला चालणार नाही. मी जेवढ्या वायवा देणार आहे त्या परफेक्ट करा, मग काय बघूच नका बरं का. बरं आता आपण मेनली आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम लक्ष द्या. 2 ओर मोर सबस्टन्स हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फिझम. म्हणजे बघा ना, NaF आणि MgO हे त्यांचं क्रिस्टल पुस्तकातलंच एक्झाम्पल NaNO3 कॅल्शियम कार्बोनेट हे आयसोमॉर्फस आहे. याचा अर्थ त्यांचे रेशो पण सेम आहेत आणि त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर पण सेम आहे. पण NaCl आणि KCl वाटतंय की तुम्हाला 1:1 1:1 रेशो आहे. ते आयसोमॉर्फिझम नाहीयेत लक्षात घ्या. बरं पॉलिमॉर्फिझममध्ये ना ॲलोट्रोपिक कार्बनचे कुठले ॲलोट्रोप आहे? डायमंड आहे, ग्राफाइट आहे, फुलरीन आहे. ते पॉलिमॉर्फिझम लक्षात घ्या. ओके. आता मोठं एक्साइटमेंट आहे मला हे पी-वाय-क्यूज तुम्हाला दाखवायचे आहेत. पहिलाच प्रश्न बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस आयसोट्रॉपिक म्हणजे अमॉर्फस ग्लास. आणि एनिसोट्रॉपिक म्हणजे क्रिस्टलाइन. मी तुम्हाला दाखवतो की बघा आयसोट्रॉपिक म्हणजे अमॉर्फस आणि पहिलंच एक्झाम्पल आहे बघा ग्लास. आहे पुस्तकातलं ॲज इट इज. दुसरी एमसीक्यू बघा. सिलिका हे कोव्हॅलंट आहे. डायमंड, सिलिका आणि सिलिकाचं मी हे एक्झाम्पल दिले पण बघा बरं का. मेनी क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ सिलिका आर फाउंड टू बी नेचर म्हणजे अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज आणि क्रिस्टोबॅलाइट हे सुद्धा सिलिकाचे एक्झाम्पल आहेत. नोट डाउन करून ठेवा. हे पाठ पाहिजे. मी तुम्हाला विचारणार सिलिकाचे टाइप्स. अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज आणि क्रिस्टोबॅलाइट. ओके. एक्झाम्पल पटकन याचा आन्सर कळाला तुम्हाला सिलिका. आता ह्याचं उत्तर सांगा बघू. आयसोट्रोपिक म्हणजे अमॉर्फस. डायमंड अमॉर्फस नाहीये. सोडियम तर मेटॅलिक आहे. हे कोव्हॅलंट आहे. ग्राफाइट कशाला? ग्लास आहे की. ग्लास हे आयसोट्रोपिक आहे. ओके. त्याच्यानंतर अमॉर्फस नॉट अ एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस म्हणजे एक कुठलं तरी वेगळं एक्झाम्पल असणार आहे. बास की मिळालं की डायमंड, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड आहे. प्लास्टिक, ग्लास, रबर हे सगळे अमॉर्फस आहे. अमॉर्फस अजून एक्झाम्पल घेऊया. टार म्हणजे डांबर. पुढचा प्रश्न. प्रॉपर्टीज नॉट ट्रू फॉर क्रिस्टलाइन सॉलिड. माझं इकडे लक्ष गेलं. क्रिस्टलाइन तर एनिसोट्रॉपिक असतात. मग बाकीचे 3 पॉइंट आहेत ना तुम्ही डिस्टिंग्विशला वापरू शकता. क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिडचे डिस्टिंग्विशमध्ये हे तिन्ही पॉइंट तुम्ही वापरू शकताय लक्षात घ्या. नेक्स्ट. Which of the following statement is not about ionic solid? आयोनिक सांगतो. आयोनिक कॅटायन anion असतात. हे बरोबर आहे. पण त्याला नॉट पाहिजे तेव्हा हे नाही चालणार. हार्ड अँड ब्रिटल असतात. बरोबर आहे. सांगू का? NaCl एक्झाम्पल घ्यायचं बाळांनो NaCl. मिठाचा खडा घ्या, टाका तुटतो. ब्रिटल आहे. बरोबरच आहे ते लक्षात घ्या. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बरोबरच आहे की. म्हणजे हे नको आहे मला. मला नॉट ट्रू पाहिजे. हे नॉट ट्रू आहे. प्युअर आयोनिक सॉलिड असतील ना इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. नाही रे, मिठामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाहीये, पण त्याच्या aqueous सोल्युशन मध्ये होतो. मेल्ट केल्यावर होऊ शकतो, पण सॉलिड स्टेट मध्ये होणार नाही. किती एमसीक्यू पटपट होतात ना सांगा बघू. व्हिच टाइप ऑफ बॉन्ड्स आर प्रेझेंट इन द मॉलिक्युलर क्रिस्टल? मॉलिक्युलर क्रिस्टल. मी तुम्हाला सांगतो, आठवा. मी मॉलिक्युलर साठी ना काय केलं होतं? सगळे गॅसियस घेतले होते. H2 वगैरे. आणि आपण इकडं 3-3 फोर्सेस दाखवते. लंडन, वीक, व्हेरी वीक बरोबर आहे ना? मग याचा अर्थ हा ऑप्शन बरोबर आहे. व्हेरियस इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात.
मग आता बाळांनो पुढच्या एम-सी-क्यूचा आन्सर तुम्हीच लिहा. नॉट ट्रू अबाउट कोव्हॅलेंट. मग तुम्हाला मी सांगत नाही उत्तर. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड, डायमंड, सिलिका, ओके. अजून काय होतं? बोरॉन नायट्राइड, कोरंडम असं होतं. बरं आता इथं प्रॉपर्टीज बघायच्या आहेत लक्षात घ्या. अरे, ऑप्शन डी हे नॉट ट्रू आहे. सॉफ्ट आहे डायमंड सॉफ्ट आहे का? नाहीये. किती सेकंद लागतील रे? 8-10 सेकंदाचं काम आहे. ओके 4-5 सेकंदात सुद्धा उत्तरं मिळतायत. म्हणजे सांगतो असे 20 प्रश्न सी पेपरमध्ये केमिस्ट्रीमध्ये असतात, की 2च मिनिटात तुमचे 20 मार्क फिक्स होणार आहेत. जर ही सीरीज फॉलो केली तर. जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला तर. व्हिच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ आयोनिक सॉलिड. आयोनिक सुरुवातच आपण यानं केली होती. कॅल्शियम फ्लोराईड आठवतंय का? CaF2 हे आहे आयोनिक सॉलिड. मग आता वायवा 3 चे क्वेशन फिक्स आहेत. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. मग असं मी टप्प्या-टप्प्याने तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड करतोय. अगदी रोज पण देत नाहीये. तुम्हाला 2-3 दिवसांनी 2-3 दिवसांनी देतोय. म्हणजे अजून आपल्याला सी-ई-टीला 4-5 महिने आहेत. म्हणजे माझा व्हिडिओ कधीही मिळाला, तर 10 ते 11 मिनिटात मी तुमचा तो पॉइंट कव्हर करतोय. प्लस तुम्हाला ते रिवाईज करणं गरजेचं आहे. कुणीही कधी विचारलं तर या प्रश्नांची उत्तरं द्यायला जमली पाहिजेत. ऑल द बेस्ट.